अरे ते 2 मेंबर कुठे गेले यार? बरं सांगा ना, रामाला प्रभू श्रीरामांना वनवासाला कोणी पाठवलं होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्ही द्या. लवकर सांगा, प्रभू श्रीरामांना वनवासाला कोणी पाठवलं होतं? मी श्रावणी आहे बाबा. मी श्रावणी आहे बाबा. कोण हिथं साक्षी? अगं तुझंच नाव साक्षी बाई. तू नाव चेंज केलंय परत. पहिले साक्षी नाव होतं. आता श्रावणी केलंय तू. किती नाव बदलशील बरं सारखे? गणेश दादा जेवढे आपले फ्रेंड होते लाईव्ह मध्ये सर्व पागल झाले आज. मी लाईव्ह तुम्ही आत्ता पण आलते ना लाईव्ह? मी नोटिफिकेशन पडलं होतं मला, पण माझं लाईव्ह चालू असताना मला यायला जमलं नाही ना तसं. कारण मी स्वतःच लाईव्हमध्ये आहे आणि कसं येणार तुमच्या ह्याच्यात लाईव्हमध्ये? मी नव्हतो ना ताई. काय मेसेज केलाय? एक मिनिट भावना. 4 दिवस दारू नाही पिलो आणि बायकोला आज हॉटेलमध्ये जेवायला नेले होते. वेगळा आनंद होता. सर्व छान चालू आहे दादा. असंच कर बाया. एक नंबर काम करतोय तू. असंच कर. आणि फक्त एक आहे बाई, डायरेक्टली नको हे करू रे. तुला मी सांगितलं ना, स्टेप बाय स्टेप कामं करायचे असतात प्रत्येक. तू डायरेक्ट जर सोडलं ना, तर तुला याचे परिणाम भोगावे लागू शकतात बरं का. इनडायरेक्टली लगेचच पूर्ण एक खटीबंध नको करू बाई. प्रॉब्लेम होईल तशाने. साक्षी नामकरण खूप लेट केलंच ग. हां तेच म्हणतोय मी. मी नव्हतो ना ताई. मी तर जन्मले पण नाही तेव्हा. मी कसं सांगू? अगं बाई मी त्या यांना ज्योत्स्ना ताईंना विचारतोय. ज्योत्स्ना मॅडमला विचारतोय मी की रामांना काय प्रभू श्रीरामांना वनवासाला कोणी पाठवलं होतं? माझ्या फोनचा बॅक पॅनल आपोआपच निघायला लागलाय. नकली दादा तुमचीच आठवण आली होती आज लाईव्ह मध्ये प्रश्नांचे उत्तर द्यायला. हा नकली भाई तेवढ्या बाबतीतले पक्का आहे. निखिल कुठे गेला? हा हाय निखिल आहे. तुम्ही दोघं जण भावांनो म्हणजे म्हणतात ना जीवगी प्राणी आपले सगळेजण तसं पाहायला गेलं तर. आणि पण मी डॉक्टरकडे गेलो होतो. त्यांनी मला टॅबलेट दिले आहेत. त्याचं मला त्रास नाही होत दादा. हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर कुठलं औषध घेऊन जर तू तसं करत असेल तर ठीक आहे. पण म्हणतात ना ते डॉक्टरांच्या टॅबलेट सवय नको लावू यार. कारण त्या टॅबलेट बंद केलं की मग ते परत ॲडिक्शन चालू होतं बरं का. मेंटली जेवढं तू करशील ना स्वतःच्या मेंटल म्हणजे म्हणतात ना मेंटल कंट्रोल जेवढा करून तू बंद करशील ना तेवढं तुला जास्त बेनिफिट होणार. पण डॉक्टरांच्या गोळ्या औषधं घेऊन जर तू बंद करायचा प्रयत्न करत असशील ना, गोळ्या औषधं घेणं बंद केलं की ते विषय परत चालू होतो. ती चूक नाही. तिने आत्ताच बॉर्नव्हिटा पिणं बंद केलं. 25 लाईक टार्गेट. ए बाई 25 नाही ग, 30 लाईक. 25 नाही 30 पाहिजे. 30 लाईक्स. आय वॉन्ट 30 लाईक्स. ताई मी गेल्यावर कमेंट आली होती. म्हणजे नकली भाई आला होता का लाईव्हवर? नंतर तो गेला आणि मग विषय आला. ओहो जी पूनम जी स्वागत है आपका. पूनम जी आ चुके हैं. सभी भाई मिलके उनका स्वागत करेंगे. तुझे 25 तुलाच ठेव साक्षी. आधी काय तरी काम मग देते. आधी ते तरी कर मग देते. अच्छा झालं का जेवण आज ना जेवण हे बा हे खाल्लेत मी भरपूर आणि भेळ पण खाल्ली आहे. आमच्या इकडे भेळ खूप भारी भेटती. तर भेळ पण खाल्ली आणि आल्याच्या नंतर केळी खाल्ली. जेवण मला वाटत नाही आज मी जेवण म्हणून. हो पण योगा काय आहे? हो पण योगा करतोय सकाळी आणि एक्सरसाइज करतोय त्यामुळे असं क्या वाटत नाही दादा. चांगली गोष्ट आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याने करतोय ते खूप छान आहे. ओके टाकतो तुला.
एक मिनिट